ऑब्जेक्शन असं होतं, मी आल्याला बोललो तुम्हाला की तिथं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाचे काही कर्तव्य आहेत, त्याचा हा भाग आहे. सामाजिक जाणीव म्हणून हे केलं पाहिजे. जसं आता स्नेहालय संस्था करते आहे, ते त्यांचं ते नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आमचं हे कायदेशीर कर्तव्य आहेच, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की असं कोणी संकटात असेल, आपल्या समोर असा कोणताही गैरप्रकार दिसून येत असेल तर तात्काळ संबंधित एजन्सीला माहिती कळवावी. संबंधित एजन्सी कोणती? आपले एसपी ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर अशा काही NGOज आहेत स्नेहालय सारख्या ज्या त्याच्यामध्ये पुढाकार घेतात, त्यांना ही माहिती कळवली पाहिजे. तर या प्रकरणामध्ये ही स्नेहालय पर्यंत माहिती गेली, त्याचा सोर्स आता तुम्हाला माहिती आहे. ताईंनी अतिशय चांगलं काम केलं. त्यांच्या तुमचे नातेवाईकच आहेत ना, त्या नातेवाईकांमध्येच हे असल्यामुळे आणि हा जो प्रकार महिलांविषयीचा आहे याला आपण तशी सामाजिक प्रसिद्धी देत नाही, परंतु हा एक संस्थेच्या वतीनं आणि पोलीस आणि इतर सामाजिक जाणीव असलेली काही आपण मंडळी यांच्या संयुक्त कारवाईने याच्यामध्ये दुसरं एक प्रकरण समोर आलं मर्डरचं. तोही याच्यातूनच उघड झाला. तो गुन्हा कसाच उघड झाला नसता, कारण की त्यातील जो मयत आहे त्याचं कोणतंही रेकॉर्ड नाही, कोणतीही मिसिंग दाखल नाही, त्याला आई वडील नाही, पत्नी पण सोडून गेलेली असं समजते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करणारं कोणीही नव्हतं. या प्रकरणाच्या अनुषंगाने अटक असलेल्या आरोपीने कबुली दिली की त्याने काही दिवसापूर्वी खून केलेला आहे. ती पण आता बॉडी रिकव्हर झाली.